दरम्यान जर FIR दाखल झाला नाही तर मी स्वतः पोलीस स्टेशनला जाईन आणि त्यानंतर पुढे काय होईल हे माहीत नसल्याचं आमदार रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। तर या सगळ्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी देखील तीव्र शब्दामध्ये निषेध नोंदवला। तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील या सगळ्या प्रकरणी संग्राम भंडारेसह इतरांना अटक करावी अशी मागणी केलेली आहे। आता या सगळ्या प्रकरणाची दखल पोलिसांकडून कशी घेतली जाते, या सगळ्या प्रकरणी काय पुढे कारवाई होते पाहणं महत्त्वाचं असेल। विकास लवांडे जिथे आंदोलन करतायत तिथे माझी सहकारी शिवानी पांढरे आहे। शिवानी, काय नेमकं घडतंय? त्यांनी आंदोलनाला सुरुवात केल्याचं समजतंय, ठिय्या दिलाय, काय अपडेट आहे? आळंदीमध्ये त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली आणि त्याच्यानंतर तक्रार देण्यासाठी ते पुण्यातल्या लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आले होते आणि त्याच्यानंतर तक्रार दिली। त्याच्यानंतर त्यांचे कार्यकर्ते देखील जमा व्हायला आता सुरुवात झालेली आहे आणि त्यांनी ठिय्या आंदोलन देखील पुकारलेलं आहे। रोहित पवार 3 वाजता या ठिकाणी पोहोचणार आहेत, ते सगळ्याचा आढावा देखील घेणार। आपल्यासोबत विकास लवंडे आहे। तुम्ही ठिय्या आंदोलन करतायत, काय नेमकी आत्ता मागणी आहे? तक्रार देखील दाखल करण्यात आली। मी स्टेटमेंट दिलेलं आहे आता लोणी काळभोर पोलीस स्टेशनला। पोलिसांनी स्टेटमेंट घेतले, पोलिसांनी सगळी माहिती घेतली माझ्याकडनं, परंतु अजून FIRची कॉपी काही मला मिळालेली नाही आहे। आणि जोपर्यंत मला जे रिव्हॉल्वर 2 जणांनी दाखवले ते रिव्हॉल्वर जोपर्यंत जप्त होत नाहीत आणि जे 10-15 जणं ते सगळेजण गोळखा होता सगळ्यांचा, 3 4 व्हीलरमधून ते आलेले होते, त्या 3 गाड्या जप्त होत नाहीत आणि या सगळ्यांच्यावर कायदेशीर माझ्यावर जीव मारण्याचा प्रयत्न झालेला आहे। नुसती शाई ओतलेली नाही, शाई ओतून ते तेवढ्यावर थांबलेले नव्हते। त्यांना खरं ॲक्च्युली माझा मर्डरच करायचा होता, परंतु तिथे येणारे जाणारे रस्त्याचे लोक थांबायला लागले, गर्दी वाढायला लागल्यामुळं हे अचानक पळून गेले। ॲक्च्युअल ते आज प्रयत्न त्यांचा प्लॅन जो होता तो फसलेला आहे। कधीपर्यंत ते हे ठिय्या आंदोलन करणार आहात? कारण FIR अजून मिळायचं आहे, हे लोक जरी अजून सापडायचे। जोपर्यंत त्या सगळ्या 15 लोकांना अटक होत नाही, रिव्हॉल्वर जप्त होत नाही, 3 गाड्या जप्त होत नाहीत, तोपर्यंत मी इथून हलणार नाही आहे आणि सत्याग्रह माझा सुरूच राहील। आम्ही लोकशाही पाळणारी लोक आहेत, सहिष्णुतावादी लोक आहेत, मानवतावादी लोक आहोत। आम्हाला कायदा हातात घ्यायचं नाही, कायदा हातात घेणाऱ्यांच्या विरोधात आम्ही आहोत। जर बघितलं तर लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या समोर त्यांनी हा ठिय्या आंदोलन पुकारलं आहे। जोपर्यंत यांना अटक होत नाही, त्यांच्याजवळ मला जे दाखवलेले पिस्तूल आहेत ते जप्त होत नाही, तोपर्यंत आम्ही इथेच थांबणार असल्याचं विलास लवंडे यांनी सांगितलंय। दीपक, स्वाभाविकच आता काय नेमकी पुढे कारवाई होते पाहणं महत्त्वाचं असेल। शिवानी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। अपडेट जाणून घेतच राहू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।